आमचं म्हणणं तेच आहे ना, त्यांचीच तर भूमिका आहे, त्यांची तेच तर आळकाठी आणतात ना. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, त्यांनी त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे. मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं. केंद्र सरकारनं निश्चित या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे. आमचं म्हणणं तेच आहे ना, त्यांचीच तर भूमिका आहे, त्यांची तेच तर आळकाठी आणतात ना. मग एकीकडे हे भूमिका घेतात, एकीकडे ते भूमिका घेतात आणि उलट काँग्रेसकडे ते चेंडू ढकलून देतात. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे, त्यांनी त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण द्यायचं हे कशा पद्धतीनं द्यायचं. तर मग ते सरकारमध्ये आहेत, वरती त्यांचं सरकार आहे, खाली त्यांचं सरकार आहे. म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे तुम्हाला वाटतं का? हो, केंद्र सरकारनं निश्चित या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि मराठ्यांचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे. ती मुंबईमध्ये दाखल झालेले आहे, आजपासून बेमुदत उपोषणाला ते बसलेले आहे. कसं पाहता त्यांच्या या आंदोलनाकडे? त्यांचं आंदोलन जे आहे ते निश्चितच स्वागतार्ह आहे. मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे. आतापर्यंत तो प्रश्न निकाली लागला पाहिजे होता, परंतु अनेक वेळा त्यांनी आंदोलन केले असतील किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा आंदोलन जे झाले ते आंदोलन यांना त्या कारणानं दडपून टाकत असतील किंवा खोटे आश्वासन देऊन ते गुंडाळले गेले असतील. म्हणून आज तो त्यांनी जो निर्णय घेतला करो या मरोचा, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. बावनकुळे असे म्हणतात की काँग्रेसने आपली ओबीसी आरक्षणाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, आमची प्रतिक्रिया स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण हे दिलं गेलंच पाहिजे, परंतु कुणाच्या हिश्श्यातून कुठल्या दुसऱ्यांचं कोणाचं आरक्षण काढून ते आरक्षण नाही, तर त्यांना स्पेशल आरक्षण हे मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. आझाद मैदानावर पाहिलं तर एका दिवसासाठी फक्त परवानगी देण्यात आलेली आहे. काय तुम्हाला वाटतं सरकार कुठेतरी जरांगीच्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतो? हो, निश्चितच येणाऱ्या काळात हे तुमच्या लक्षात येईल की हे आंदोलन दडपलं जाईल. कारण आतापर्यंत जे काही आश्वासनं त्यांना दिल्या गेले, गुलाल उधळले गेले, डोल वाजवले गेले, फटाके फोडले गेले, पण कुठं आरक्षण अजूनपर्यंत दिलं गेलं नाही. म्हणून या पद्धतीनं कदाचित हे आंदोलन ते त्याचा मी म्हणेल वराडी भाषांचं सत्यानाश करतील. त्या परिणय फुके ओबीसी